तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता आनंद आणि समर स्वानंदीमुळे परत एकदा एकत्र आले. त्यांच्या मैत्रीचं नातं परत एकदा चालू झालं. हे सगळं मात्र स्वानंदीमुळे शक्य झालेलं असतं आणि आनंद आणि समर मात्र सगळं काही क्रेडिट स्वानंदीलाच देत असतो. त्याच्यामुळे आता समर आणि आनंद जेव्हा ऑफिसमध्ये येतात तर आनंद म्हणू लागतो, यार समर, इतकं स्वानंदीनं आपल्या मैत्रीसाठी इतकं टोकाचं पाऊल उचललं, सगळं सत्य समोर आणलं आणि आपली मैत्री जशी होती तशी तिने पहिल्यासारखी बनवून दिली आहे. तिच्यासाठी आपल्याला काही सरप्राईजेस प्लॅन किंवा तिच्यासाठी काही गिफ्ट द्यायला नको का? तर आता समोर म्हणतो, यार आनंद, तुला माहिती आहे ना मला गिफ्ट वगैरे काहीच, आणि त्यांची आवड निवड तर मला माहीतच नाही. त्यांना नेमकं काय आवडतं, कसं आवडतं, आता मला माहीत कसं असणार बरं? त्यावेळी आनंद म्हणतो, अरे समर, तुमचं लग्न झालं आहे, तुम्ही एका घरात एका रूममध्ये राहतात, विशेष म्हणजे तुम्ही नवरा बायका आहात आणि तुला मात्र स्वानंदी ताईची आवड निवड माहिती नाही, असं कसं होऊ शकतं? तुला ना त्यांची आवड निवड जपायला पाहिजे समर. त्यांना हवं त्या गिफ्ट, हवे तशा गोष्टी तू आणून द्यायला हव्यात. त्यावेळी आता समोर म्हणतो, आनंद बस झालं बरं यार तुझं, आता स्वानंदी मॅडमला गिफ्ट द्यायचं ना, आपण देऊया त्यांना काहीतरी गिफ्ट. पण त्यांना गिफ्ट द्यायचं आहे, पण काय द्यायचं बरं का? तर आता त्यावेळी आनंद म्हणतो, आपल्या मैत्रीसाठी त्यांना छान असं एखादं अनमोल गिफ्ट द्यायचं की ते त्यांना आवडलं पाहिजे. समर मात्र इतका विचार करू लागतो की स्वानंदी मॅडमला गिफ्ट द्यायचं आहे, पण असं गिफ्ट द्यायचं जेणेकरून ते त्यांना आवडेल. त्यानंतर आता समर विचारात पडतो, नेमकं काय गिफ्ट देऊ आणि काय नाही. त्यावेळी आनंदला विचारल्यावर आनंद म्हणू लागतो, आता स्वानंदी ताईच्या आवड निवड तर तुलाच माहिती असेल, तूच काय ठरव आणि तू त्यांना एखादं गिफ्ट दे. त्यानंतर मात्र आता समरला तर काही आठवत नसतं, तर समर मात्र त्यानंतर मग रोहनला फोन करतो. रोहनला विचारू लागतो की स्वानंदी मॅडमला नेमकं जास्तीचं काय आवडते मला सांगतोय का, मला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. त्यावेळी आता रोहन हसतच म्हणतो, मला एक गोष्ट सांगू का बरं, माझ्या ताईचं ना असं काहीच नाही, तुम्ही तिला जे प्रेमाने द्याल ना ते तिला नक्की आवडेल. त्यावेळी आता समर म्हणतो, रोहन, मी तुला यासाठी फोन केलाच नाही, मी जे दिलं ना ते त्यांना नक्की आवडणार आहे ते तर मला अगोदरच माहिती आहे, कारण की त्या कुणालाही नाराज करतच नाही, कारण की मी त्यांना जे गिफ्ट देईल ना त्या नक्कीच स्वीकारतील, नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, पण मला त्यांना जे आवडतं आहे ना ते मला द्यायचं आहे, जेणेकरून माझ्या मनाला समाधान वाटावं म्हणून. त्यावेळी आता परत एकदा रोहन म्हणतो, असं काहीच नाही आहे, तुम्ही माझ्या ताईला जे द्याल ना ते तिला नक्की आवडेल. त्यावेळी आता समर म्हणू लागतो, अरे रोहन, असं कसं, तू तिचा भाऊ आहेस ना, तुला माहीत नाही का तिच्या आवडीनिवडी? त्यानंतर समर मात्र तिकडनंही फोन ठेवून देतो. समर घरी आल्यावर आजीकडे येतो. आजीला विचारू लागतो की आजी, स्वानंदी मॅडमला ना जास्तीचं काय आवडतं आणि काय नाही, प्लीज मला सांगते का? त्यांची आवड तुला माहिती आहे का, यांना माहिती आहे? त्यावेळी आता त्यानंतर आजी सांगू लागता की समोर तुला एक गोष्ट सांगू का, स्वानंदीला सगळ्यात जास्त काय आवडतं? तिला सगळ्यात जास्त टापटीपणा, स्वच्छ, सगळं काही व्यवस्थित जागच्या जागे वस्तू, असं सगळं तिला आवडते. त्यानंतर आता समर म्हणू लागतो, मला ना स्वानंदी मॅडमला असं गिफ्ट द्यायचं आहे की स्वानंदी मॅडम एकदम अशा खुश झाल्या पाहिजे, मॅडमच्या चेहऱ्यावरनं एक वेगळी स्माईल आली पाहिजे, त्याच्यासाठी मी आता त्यांना काय देऊ? तर आनंद म्हणू लागतो, अरे समर, तू परत तिथेच आला, हे सगळं आता तुला ठरविणं लागेल. त्यानंतर समर विचारात पडतो, यार मी या स्वानंदी मॅडमला गिफ्ट द्यायचं तर ठरवलं आहे, पण मात्र मी गिफ्ट त्यांना काय देऊ आणि काय नाही, माझ्या डोक्यात आयडियाच येत नाही. तर मित्रांनो, बघूया नक्की समर स्वानंदीला काय गिफ्ट देतो जेणेकरून स्वानंदी आणि समरमधलं प्रेम अजून वाढेल. बघूया नक्की उद्याच्या भागात. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.